लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक रोड पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला रेहाना फईम शेख या येवला येथील असून त्यांनी दोन्ही पायांनी अपंग आहेत। नाशिक रोड बँक ऑफ महाराष्ट्र येथे त्या रिक्षामध्ये बसून पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या। त्यावेळी रिक्षा चालक प्रवीण आनंद नेटावणे यांनी महिलेला दमदाटी करून एटीएमचा पासवर्ड घेऊन परस्पर बँक खात्यातून 23,000ची रोकड काढली। रिक्षामधून फिर्यादी यांना बाहेर ढकलून पळ काढला। या प्रकरणी महिलेने 13 जून रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। तात्काळ आरोपीचा शोध घेण्याकामी आदेश दिले। नाशिक रोड जेल रोड परिसरातील ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली, तेव्हा गोपनीय बातमीदार आणि रिक्षा चालकाविषयी तसेच ही रिक्षा कोणत्या पट्ट्यावर चालणारी आहे याबाबत माहिती घेण्यासाठी पोलीस अंमलदार योगेश रानडे, रोहित शिंदे, अरुण गाडेकर यांनी दिवस रात्र मेहनत घेतल्याने आरोपी प्रवीण नेटावणे याची ओळख पटली। त्याला नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या टीमने सापळा रचून जेल रोड मार्गावर ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून चोरी केलेले एटीएम कार्ड, 23,000ची रोकड आणि रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्यास पोलिसांना यश आलं आहे। रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका अपंग महिलेला दमबाजी करून एका रिक्षा चालकाने तिचे एटीएम कार्ड जबरीने चोरी करून नेले होते आणि त्या एटीएम मधून वेगवेगळ्या पद्धतीने वेळोवेळी पैसे काढले होते, चोरी केले होते। तर त्यामध्ये सदरबाबत नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगातील जो अनोळखी रिक्षा चालक आरोपी होता त्याचा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार 554 योगेश रानडे, पोलीस अंमलदार 2360 रोहित शिंदे व पोलीस अंमलदार 204 अरुण गाडेकर हे शोध घेत होते। नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्द व परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणचे चौकातील कॅमेरे, गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला आणि जेलरोड या ठिकाणी तो आरोपी मिळून आला। त्याच्याकडे अधिक कौशल्याने तपास करता त्याने नमूद गुन्ह्याची कबुली दिली। तसंच नमूद गुन्ह्यातील तपासाअंती त्याच्याकडनं सदर अपंग महिलेकडनं जबरीने खेचून नेलेले एटीएम कार्ड तसेच त्या एटीएम कार्डचा वापर करून वेळोवेळी 23,000 रुपये चोरी केले होते। ती 23,000 रुपये रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी ऑटो रिक्षा होती अशी जप्त करण्यात आलेली आहे। जवळपास एकूण 1,03,000 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। सदर तपास आम्ही सूर्यवंशी करत आहोत। तसेच सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.